आपण ह्याला म्हणणार आपण काय पेपर इथं लिहायचं प्रेशर इथं लिहायचं वेपर प्रेशर ऑफ काय म्हणू आपण इथं वेपर प्रेशर ऑफ काय म्हणणार आपण सोल्युशन म्हणणार. नंतर हे काय का ह्याला म्हणणार आपण P1 ह्याला काय म्हणणार आपण P2 म्हणणार. हे झालं पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आता ह्याचे एक्झाम्पल कोणते आहेत? ह्या पॉझिटिव्ह डेव्हिएशनचे एक्झाम्पल आहेत त्याचे एक्झाम्पल काय पा इथेनॉल अँड काय म्हणणार पा आपण ॲसिटोन. पॉझिटिव्ह डेव्हिएशनचे एक्झाम्पल इथेनॉल अँड ॲसिटोन. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल आहे. दुसरे एक्झाम्पल कोणतं आहे पा इथे दिलेलं आहे कार्बन डायसल्फाईड. इथे येणार आपण काय पहा कार्बन डाय इथे द्यायचं आहे सल्फाईड अँड कार्बन डायसल्फाईड अँड काय म्हणणार पहा ॲसिटोन. कार्बन डायसल्फाईड अँड ॲसिटोन हे त्याचे एक्झाम्पल आहे. काय सांगतोय पहा आपण सांगतोय पॉझिटिव्ह डेव्हिएशन काय आहे सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन्स विकर दॅन पहा हे जे ह्याच्यामध्ये जे आहे पॉझिटिव्ह डेव्हिएशनमध्ये जे आहे सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन जे आहे सोल्युशनची पहा विकर दॅन काय पाहायचं सोल्यूट सॉल्व्हंट मॉलिक्यूल एक्झिबिट पॉझिटिव्ह डेव्हिएशन. त्यामुळे पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतं कशाचे इंटरॅक्शन कमी आहे का लोअर दॅन कशाची इंटरॅक्शन कमी आहे आपण सांगणार काय पहा सोल्यूट आणि सॉल्व्हंटची इंटरॅक्शन जी आहे सोल्यूट अँड सॉल्व्हंट इंटरॅक्शन जी आहे काय करते पहा इथं सोल्यूट अँड सॉल्व्हंट इंटरॅक्शन आर इथे येणार आपण लोअर दॅन काय म्हणणार पहा आपण लोअर दॅन काय सोल्यूट अँड सॉल्व्हंट मॉलिक्युल्स शोज द पॉझिटिव्ह डेव्हिएशन. काय करतं पहा पॉझिटिव्ह डेव्हिएशन काय करतं शो करतं पहा वेपर प्रेशर ऑफ सच सोल्युशन्स आर हायर दॅन द प्युअर कंपाऊंड. असे पॉझिटिव्ह डेव्हिएशनचे जर असतील तर ह्याचा वेपर प्रेशर काय असतो पहा वेपर प्रेशर जो आहे वेपर प्रेशर आर काय पहा वेपर प्रेशर आर हायर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन सच सोल्युशन्स आर काय म्हणणार पहा वेपर प्रेशर ऑफ सच सोल्युशन्स आर हायर दॅन काय पहा हायर दॅन काय कशापेक्षा हायर आहे वेपर प्रेशर ऑफ सच सोल्युशन्स आर हायर दॅन प्युअर कॉम्पोनंट. ह्यामध्ये जे प्युअर कॉम्पोनंट आहे त्याच्यापेक्षा काय असतो पहा वेपर प्रेशर जो आहे तो काय असतो कमी असतो. ह्याला काय म्हणतो आपण ह्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आता पुढचा पॉईंट आहे आपण त्याला म्हणणार काय पहा निगेटिव्ह डेव्हिएशन. आता काय आहे निगेटिव्ह डेव्हिएशन सेमच फक्त काय पहा निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये ग्राफ थोडा काय होतो वेगळा येतो. आता निगेटिव्ह डेव्हिएशन काय आहे तिथं आपण थोडक्यात लिहूया निगेटिव्ह डेव्हिएशन. आता निगेटिव्ह डेव्हिएशन काय आहे ते लिहिणार आपण व्हॉट इज निगेटिव्ह डेव्हिएशन ग्राफच्या स्वरूपामध्ये सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन जी ती म्हणजे काय स्ट्रॉंगर असते त्यानंतर आपण इथं सांगूया इथं काय म्हणणार पहा आपण ह्याला म्हणणार आपण निगेटिव्ह डेव्हिएशनचा ग्राफ आपण काढतो. आता निगेटिव्ह डेव्हिएशनचा इथं लिहिणार आपण काय लिहायचं निगेटिव्ह इथं लिहिणार आपण काय पहा डेव्हिएशन निगेटिव्ह डेव्हिएशनचा ग्राफ काय आहे निगेटिव्ह डेव्हिएशनचा ग्राफ सेमच फक्त थोडा लोअरमध्ये येतो तो हायरमध्ये होता. इथं काय लिहिणार पहा कशाच्या वर्सेस काय इथं लिहायचं आपला वेपर प्रेशर वर्सेस कशाचा ग्राफ काढतोय आपण वेपर प्रेशर वर्सेस काय करतोय पहा आपण वेपर प्रेशर वर्सेस आपण मोल फ्रॅक्शन लिहिणार पहा आपण इथं मोल इथं लिहायचं आपला काय पहा फ्रॅक्शन वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शनचा आपण काय करतोय पहा इथं ग्राफ करतो. आता असा ग्राफ करत असताना काय करणार हा सोल्युशन्स असं लिहिणार सोल्युशनचं पहा त्याच्यानंतर इथं लिहिणार दुसरं असं ज्या कॉम्पोनंट आहे त्याचं हे लिहिणार आपण ज्यावेळेस काय करणार हे जोडून घेणार असं त्यानंतर हे जे आहे ते हे काय करायचं आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर काय करणार पहा हे काय करणार जोडून घेणार हे आपल्याला माहिती आहे हे काय आहे वेपर प्रेशर ऑफ काय म्हणणार आपण ह्याला इथं म्हणणार पेपर इथं लिहायचं प्रेशर ऑफ काय म्हणणार पहा आपण इथं सोल्युशन. आता ह्याच्यामध्ये P1 काय आहे त्याला काय म्हणणार त्याला म्हणणार आपण काय पहा त्याला म्हणणार आपण P1 ह्याला म्हणू काय पहा आपण P2. सेम मागाशी जसा काढा इथं काय म्हणणार पहा x1 इज इक्वल टू 0 x2 इज इक्वल टू काय म्हणणार 1 इथे लिहिणार x1 इज इक्वल टू 1 x2 इज इक्वल टू काय म्हणणार पहा आपला 0. मूळ फ्रॅक्शन आपण सांगितलं कसा x1 वर्सेस काय पाहिजे आपण x2 ग्राफ येतो. म्हणजे काय सांगतोय पहा आपण सांगतो निगेटिव्ह डेव्हिएशन एक्झाम्पल जे आहे त्याचे निगेटिव्ह डेव्हिएशनचे एक्झाम्पल जे आहेत एक्झाम्पल आहेत तिथे लिहिणार आपण निगेटिव्ह डेव्हिएशनचे एक्झाम्पल आहेत ॲनिलीन फेनॉल आणि क्लोरोफॉर्मॅन काय म्हणणार पहा ॲसिटोन जे आहे ते एक्झाम्पल आहे. इथं लिहूया आपण इथं लिहिणार एक्झाम्पल काय पहा आपण सांगितलं काय सांगितलं ॲनिल म्हणजे काय पहा फेनॉल इथं लिहिणार आपण फेनॉल अँड काय म्हणणार पहा ॲनिलीन
फेनॉल आणि सेकंड नंबर काय एक्झाम्पल सांगणार क्लोरोफॉर्म. इथे लिहायचं आपलं क्लोरोफॉर्म आणि इथे लिहायचं आपला काय ॲसिटोन. क्लोरोफॉर्म आणि ॲसिटोनचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह डेव्हिएशन जे आहे ते काय शो करतं पहा. जसं पॉझिटिव्ह डेव्हिएशनमध्ये सॉल्व्हंट सोल्यूट इंटरॅक्शन जी आहे ती लोअर दॅन सोल्यूट सॉल्व्हंट मॉलिक्युल्स पहा शोज पॉझिटिव्ह डेव्हिएशन. ह्याच्यामध्ये तसं नाही आहे. सोल्यूट सॉल्व्हंट इथं काय म्हणणार बा आपण सोल्यूट इथं लिहिणार बा आपण सॉल्व्हंट इंटरॅक्शन्स. काय सांगतोय आपण सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन्स आर हायर दॅन. कशापेक्षा हायर आहे हायर दॅन कशापेक्षा सोल्यूट आणि काय म्हणणार पहा सॉल्व्हंट सोल्यूट आणि सॉल्व्हंट इंटरॅक्शन शोज काय म्हणणार आपण निगेटिव्ह काय म्हणणार शोज निगेटिव्ह काय म्हणणार आपण डेव्हिएशन्स. त्यानंतर आहे सेकंड नंबर वेपर प्रेशर जो आहे वेपर प्रेशर ऑफ सच सोल्युशन्स. वेपर प्रेशर ऑफ सच सोल्युशन्स आर काय म्हणणार पहा आपण वेपर प्रेशर ऑफ सच सोल्युशन्स आर लोअर दॅन प्युअर कॉम्पोनंट्स. म्हणजे प्युअर कॉम्पोनंटपेक्षा वेपर प्रेशर ऑफ सच सोल्युशन्स आर वेपर प्रेशर जो आहे सोल्युशनचा काय असतो अशा सोल्युशनचा लोअर असतो दॅन काय आपण काय म्हणणार आपण प्युअर कॉम्पोनंट्स. दॅन काय म्हणणार आपण प्युअर कॉम्पोनंट्स. म्हणजे काय घेतलं आपण आज आपण घेतला पॉईंट आपण काय पॉईंट घेतला व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर विथ मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. त्यानंतर घेतलं कॉम्पोजिशन ऑफ वेपर प्रेशर. त्यानंतर घेतलं आयडियल सोल्युशन कशाला म्हणणार नॉन आयडियल सोल्युशन कशाला म्हणणार. आणि त्याच्यामध्ये घेतलं आपण नॉन आयडियलमध्ये काय घेतलं आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन काय आहे आणि निगेटिव्ह डेव्हिएशन काय आहे. ओके धन्यवाद. आपण पुढच्या लेक्चरला पुन्हा भेटू.